सकाळीच लवकर डोंबिवलीवरून निघून आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. थंडीच्या दिवसात प्रवास करण्याची मजा काही वेगळीच असते. सकाळी 7:30च्या सुमारास मी पोहोचलो मंदिराच्या पायथ्याशी. जगभरातील विविध प्रांतातील लोक एकविरा आईच्या दर्शनाला लोणावळा कार्लेगडावर 12ही महिने येत असतात. मनसोक्त असं पायथा मंदिरात आईचं दर्शन घेतल्यानंतर सूर्यदेवाची किरणे आईच्या मूर्तीवर येण्याची वेळ आपल्या मोबाईलमध्ये कैद करत मी निघालो पुढच्या प्रवासाला. 5 पायरी जवळ आलो. तिथे देखील आईचं छान असं दर्शन झालं. साधारण 20 ते 25 मिनिटाच्या या चढावानंतर आपण पोहोचलो मुख्य मंदिरापाशी. आईच्या मंदिराबाहेर हे काका सुंदर असं नगारा वादन करत होते. इथून पुढे 7 बायांचं स्थान देखील आहे, पण तिथे जाणारा रस्ता संस्थानाने सध्या बंद केला आहे. 5 पांडवांनी एका रात्रीत आईचं हे मंदिर बांधलं होतं. सर्व दर्शन व्यवस्थित पार पडल्यानंतर भूक लागली होती. त्यामुळे नाश्त्यासाठी लोणावळ्यातील मनशक्ती केंद्र येथील रुची प्रयोग या हॉटेलमध्ये मी गेलो. इथे सेल्फ सर्व्हिस पद्धत आहे, त्यामुळे थोडा वेळ रांगेत उभं राहून कुपन घेऊन मग नाश्ता घ्यावा लागतो. सकाळी 9 वाजताच्या सुमारास सुद्धा इथे खूप गर्दी होती. मी मेदू वडा आणि बटाटा वडा ऑर्डर केला होता. इथल्या नाश्त्याला एक सात्विक चव आहे आणि इथला बटाटा वडा हा मस्ट ट्राय आयटम आहे. या वड्याची चव खूप वेळ तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील. थालीपीठ, उपमा, कांदे पोहे, मिसळ हे देखील यांचे ट्रेंडिंग पदार्थ आहे. लोणावळा आलोय म्हणजे इथली चिक्की घेणं म्हणजे शास्त्रच असतं ते, यातला प्रकार. वाटेतल्या मगनलालच्या आउटलेटमध्ये मी गेलो. तिथले खूप साऱ्या प्रकारच्या चिक्क्या, फज आणि बाकी पदार्थ पाहून काय घेऊ आणि काय नको अशी अवस्था माझी झाली. शेवटी लवकर निघायचं होतं म्हणून निवडक पदार्थ घेऊन मी निघालो मुंबईच्या दिशेला. आता वेळ झालीये तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.